हॅलो, इव्हनिंग टी टाईम स्नॅकचा विचार करताय तर हा व्हिडिओ बघा. आणि ह्या कपमध्ये आहे ते चहा नाही आहे, चिंच गुळाची गोड चटणी आहे, आंबट गोड चटणी आहे. तर इव्हनिंगला असं टी टाईम स्नॅक्स बनवलं ना की संध्याकाळी स्वयंपाकातलं अर्धं काम कमी होतं. कारण एकदम संध्याकाळी लाईटच स्वयंपाक करावा लागतो. कारण हा इव्हनिंग स्नॅक्सच इतका हेवी होऊन जातो. मुरमुरे घ्यायचे, घरात असलेल्या पदार्थांपासूनच बनवायचं हे. मुरमुरे थोडेसे, फरसाण, भेळचा असतो तो फरसाण, चिंच गुळाची चटणी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालायची, शेव, बुंदी वगैरे जे काही घरामध्ये अवेलेबल असेल ते. दुपारची थोडीशी मटकी होती, ती मटकी टाकली म्हणजे मटकी भेळचा एक आनंद पण त्याच्यातनं मिळून जातो. असं जे घरामध्ये जी गोष्टी अवेलेबल आहेत त्यातनं ही भेळ बनवायची. खूप छान टेस्टी होते आणि घरी बनवल्यामुळे ती हेल्दी पण होते. छान अशी सर्व करून वरून अजून बुंदी, शेव टाकून, चिंचे गुळाचं पाणी वरून अजून एकदा छान असं टाकून खायची. टी टाईम स्नॅक्ससाठी हा एकदम छान असा आयटम आहे.